बातमी गडचिरोलीमधनं इथं जिल्ह्याच्या चारमोशी इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या एका 27 वर्षीय महिलेचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला। तर जन्मानंतर अवघ्या काही मिनिटातच तिच्या नवजात बाळानं सुद्धा प्राण गमावले। जिजा सातार यांना पहिल्या प्रसूतीसाठी 23 ऑगस्टला पहाटे चारमोशी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं। मात्र प्रसूती काळात सुरू झाल्या आणि त्यानंतर सकाळी 10:30 वाजेपर्यंत स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नव्हत्या। त्यामुळे असे आरोप नातेवाईकांनी केलेत। विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये 2 स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती असताना सुद्धा दोघांपैकी एकही डॉक्टर त्यावेळी उपस्थित नसल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। आणि यानंतर जिजा यांची प्रकृती बिघडली, त्यांना महिला आणि बाल रुग्णालयामध्ये हलवलं गेलं। 11:15 वाजता प्रसूती झाली, मात्र जन्मानंतर काही मिनिटातच बाळाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर माजी पंचायत समिती सदस्या अमिता मडावी यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या घटनेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बेजबाबदारपणाचा अंकुश मी यांच्यावर ठेवेन। लहाडे मॅडम, दुसरं प्रवीण किल्लाके हे चामोर्शी रुग्णालयाचा कारभार पाहतात। प्रवीण किल्लाके अनभिज्ञ आहेत या प्रकरणापासून, म्हणजे त्यांनी जबाबदारी झटकलेली आहे जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तेव्हा। आणि त्यावेळेस ऑन ड्युटी कोण राहायला पाहिजे? डॉक्टर देवरा असं आडनाव आहे त्यांचं, ज्यांचं तिथं खाजगी रुग्णालय आणि सोनोग्राफी सेंटर आहे। जे तालुका रुग्णालयामध्ये आलेल्या प्रत्येक पेशंटला सोनोग्राफी काढायला विवश करतात स्वतःच्या खाजगी दवाखान्यामध्ये जायला। तर ते सोनोग्राफी सेंटर त्यांच्याकडनं खाजगी सोनोग्राफी सेंटर ते रद्द करण्यात यावं। त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांना बडतर्फ करण्यात यावं। त्यामुळे डॉक्टर प्रवीण किल्लाके असो की डॉक्टर देवरा असो,